तर 2 दिवसांनंतर करारा जवाब देणार एमआयएमचे नेते युनुस शेख यांनी हा इशारा दिलाय। 2 दिवसांपासून युनुस शेख हे नॉट रिचेबल होते। ते आज मुंब्रा पोलिसात हजर झाले। तर सहर शेख यांचं मुंब्र्यातलं कार्यालय देखील आता उघडलेलं आहे। प्रेस कॉन्फरन्स घेणार आज नाही, 2 दिवसानंतर सगळ्यांना बोलून प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। पण भाई एलिगेशन होत आहेत खोटे आहे, सगळे खोटे आहे। आता तुम्ही पोलिसांना भेटायला काय नाही दुसरा पर्सनल काम होतं साहेबांचं, पोलीस स्टेशनचा मॅटर थोडी आहे काय साहेबांना भेटायचं। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होतात, तुमचा फोन संपर्क अरे आम्ही नॉट रिचेबल म्हणजे मेरे घर में एक मैयत हो गया था, तो उसकी पढ़ाई वढ़ाई कर रहे थे, मेरा कजिन का डेथ हो गया था। वानखडे स्टेडियम मधला व्हिडिओ व्हायरल झालाय की अरे बघा, मला ते कुठे फिरायचं नाही का, कुठे जायचं नाही का, वानकडेला इथे तिथे जाऊ शकतो ना। पण सर पुढचं काय पाऊल असणार? पुढचा आता कानून प्रशासन शासन सब पे भरोसा है हमको, और जो भी रहेगा निर्णय मैं आपको 2 दिन में प्रेस कॉन्फ्रेंस देके पूरा डिटेल बताऊंगा। थैंक यू। नहीं, मैं कॉन्फ्रेंस दे नहीं रहा हूँ। हा सांभाळा। खोटा आरोप आहे ते, खोटा आहे। आम्ही कथा खोटा करणारा माणसं आहे का? मागे कोण आहे? मागे सगळं तुम्हाला माहित आहे हो दादा, आपण काढू सगळ्यांचं नाव। राजकीयच आहे ना, आम्ही राजकीयच आहे ना। पराभव झाल्यानंतर काही लोक नाराज होतो, त्यामुळे हा, ते जलन आहे त्या लोकांना, पोरी कशी का वाढली, त्याला कसं काय हे करायचं ते सगळे चाललेले। पण आपण एकच सांगतो तुम्हाला, करारा जवाब मिलेगा, किती दिवसात भेटणार, तुम्हाला कळवणार आम्ही। काय काय पुरावा तुम्ही सादर करणार या संदर्भात? जे आहे आमच्याकडे सच्चा पुरावा सादर करणार आहे आम्ही।